सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे तिची पेन्शन, स्वाभिमानाची नवी ओळख. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत सौ तृप्ती देव आणि कथेचं शीर्षक आहे तिची पेन्शन, स्वाभिमानाची नवी ओळख. घर सांभाळणाऱ्या हातांना पगार नसतो, पण सन्मानाची पेन्शन तरी असायला हवी. सकाळचे 7:30 वाजले होते. स्वयंपाकघरात कुकरच्या सलग 3 शिट्ट्या झाल्या. पाठोपाठ फोडणीचा खमंग वास घरभर दरवळत होता. घरात नेहमी सारखीच सकाळची लगबग सुरू होती. आई, आता तुम्ही जरा बसा बरं. भाजी झालीच आहे, चपात्या मी लाटते. सकाळपासून धावताय, जरा आराम करा, सून नेहा प्रेमाने म्हणाली. 56 वर्षाच्या अलकाताई हसल्या. हा ग, अजून राहुलचा डबा भरायचा आहे, तुमच्या दोघांचं दही ठेवायचंय, आणि हो, राहुलच्या आवडीची सुक्या खोबऱ्याची चटणी केली आज. तेवढ्यात बेडरूम मधून राहुलचा आवाज आला. आई, माझा निळा शर्ट कुठे आहे ग? अरे, कपाटात डाव्या बाजूला 3ऱ्या कप्प्यात बघ. मिळाला. तिकडे डायनिंग टेबलवर बसलेले सुधीरराव वर्तमानपत्र वाचत होते. अलका, चहात साखर जरा कमी घाल बरं का, डॉक्टरांनी सांगितले. हो, लक्षात आहे माझ्या. बाबा, मी आणते चहा, नेहा म्हणाली. त्यावर सुधीरराव हसले. हा ग, तुझ्या हातचा चहा अगदी छानच असतो, पण तुझ्या सासूबाईंच्या हातच्या चहाची सवय मला गेल्या 35 वर्षाची आहे ना. घरात सगळं सुरळीत होतं. मुलगा, सून, नोकरीतून निवृत्त झालेले सुधीरराव आणि ह्या सगळ्यांच्या मध्यभागी अलकाताई. कोणाला काय हवं, कोणाला काय आवडतं, कोणाची तब्येत कशी आहे, घरात काय संपलंय, कोणाचा वाढदिवस आहे आणि कधी आहे, ह्या सगळ्याचं चालतं बोलतं व्यवस्थापन म्हणजे अलकाताई. त्यांच्याशिवाय घरातलं पानही हलत नव्हतं. तिची घराला आणि तिला घराची सवय झाली. पण दुर्दैवानी त्यांच्या या कामाला ना पगार होता, ना रजा, ना पदोन्नती. कारण घरातल्या प्रत्येकाला वाटायचं, आई आहेत ना, त्या करतील. राहुल आणि नेहा ऑफिसला निघून गेले. घरात शांतता पसरली. अलकाताईंनी शेवटचं आवरलं आणि 2 कप चहा घेऊन त्या सुधीररावांच्या शेजारी येऊन बसल्या. आज सुधीरराव अगदी खूप आनंदात दिसत होते. त्यांनी मोबाईल पुढे केला. अलका, बघ. मोबाईलवर बँकेचा मेसेज होता. पेन्शन जमा करण्यात आली आहे. सुधीरराव अभिमानाने म्हणाले. आज पहिली पेन्शन आली. 35 वर्षांच्या नोकरीचं फळ. आता आयुष्य अगदी निवांत जाईल. अलकाताईंनी मोबाईलकडे पाहिलं, मग त्यांच्या चेहऱ्याकडे. चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफेसोबत त्यांच्या डोळ्यांसमोर 35 वर्षांचा संसार तरळून गेला. राहुल लहान असताना तापाने फणफणत होता. त्यावेळेला सलग 3 रात्री जागून काढलेले दिवस, सासूबाईंच्या आजारपणात केलेली सेवा, सुधीररावांच्या बदल्यांमुळे पुन्हा पुन्हा उखडलेलं घर, मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेले क्षण, ह्या सगळ्या साडी घ्यायची राहिली, मैत्रिणींसोबत फिरायला जायचं राहिलं.
अगदी स्वतःकडे लक्ष द्यायचं देखील राहून गेलं. त्या हळूच म्हणाल्या, अभिनंदन हो. धन्यवाद. काही क्षण शांतता पसरली आणि मग अलकाताईंनी विचारलं, एक विचारू तुम्हाला? विचार ना. तुम्ही आता रिटायर झालात ना? हो. मग माझं रिटायरमेंट वय किती? सुधीर रावांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. म्हणजे? अलकाताई शांतपणे बोलू लागल्या, तुमची नोकरी 35 वर्षाची होती. वयाची 60 वर्ष झाली आणि तुम्ही निवृत्त झाला. मीही गेल्या 35 वर्षापासून या घरात काम करते. लग्न झालं तेव्हा मी 21 वर्षाची होते. आज 56 वर्षाची आहे. माझी नोकरी कधी संपणार? सुधीरराव काहीच बोलले नाही. अलकाताईंचा आवाज आता जराशी भरून आला. मी पैशांचा हिशोब मागत नाही हो. हा संसार मी प्रेमाने केला. पण मला एक सांगा, मला कधी रविवार मिळाला का? मला कधी रजा मिळाली का? मी आजारी असताना मला कोणी म्हणालं का की आज तू आराम कर? सुधीरराव शांत होते. अलकाताई पुढे म्हणाल्या, परवा शेजारच्या काकूंसोबत कीर्तनाला जायचं होतं. तिथे गरीब मुलांना खाऊ वाटायचा होता. पण माझ्याकडे जास्तीचे 100 रुपये नव्हते. तुमच्याकडे मागायला संकोच वाटला. राहुलकडे मागावंसं वाटलं नाही आणि मग मी गेलेच नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अहो, मला पैशांचा मोह नाही, पण नातवासाठी एखादं चॉकलेट घ्यायचं असेल, स्वतःसाठी एखादं पुस्तक घ्यायचं असेल, एखादी साधीशी साडी आवडली असेल, तर प्रत्येक वेळी मी कोणासमोर हात पसरावा का? माझ्या हक्काचे 4 पैसे माझ्या हातात असू नयेत का? असं म्हणत त्या उठल्या, डोळे पुसले आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. कारण दुपारच्या जेवणाची तयारी बाकी होती. गृहिणीचं काम हे कधीच संपत नसतं. त्या रात्री सुधीररावांना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी अलकाताईंच्या आयुष्याचा इतक्या जवळून विचार केला. आपल्याला पगार मिळाला, बोनस मिळाला, आता पेन्शनही मिळते. पण अलकाला काय मिळालं? फक्त जबाबदारी. दुसऱ्या दिवशी ते सकाळीच बँकेत गेले. त्यांनी एक नवीन खातं उघडलं आणि आपल्या पेन्शनमधून दर महिन्याला ठराविक रक्कम त्या खात्यामध्ये जमा होईल अशी व्यवस्था केली. दुपारी ते घरी आले. अलकाताईंना त्यांनी एक नवीन कोरं पासबुक आणि ATM कार्ड दिलं. अलकाताईंनी आश्चर्याने विचारलं, हे काय आहे? उघडून बघ. त्यावर नाव लिहिलं होतं, अलका सुधीर देशपांडे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे माझं? पण कशासाठी? सुधीररावांनी त्यांचा हात हातात घेतला. अलका, हा तुझ्या त्यागाचा मोबदला नाही, कारण तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच मोजू शकत नाही. पण हा तुझा हक्क आहे. आजपासून माझ्या पेन्शनचा एक हिस्सा दर महिन्याला तुझ्या खात्यात जमा होईल. हा पैसा फक्त तुझा असेल. तुला कोणाकडेही मागावं लागणार नाही. 35 वर्ष तू या घरासाठी जगलीस, आता थोडस स्वतःसाठी जग. अलकाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या हळूच म्हणाल्या, मला पैशांचा आनंद नाही झाला हो. मग? सुधीररावांनी विचारलं. अलकाताई हसल्या. आज पहिल्यांदा मला असं वाटलं, ह्या घरात मी फक्त जबाबदारी नव्हते,
माझं अस्तित्वही आहे. सुधीररावांनी त्यांचा हात घट्ट धरला. त्या दिवशी अलकाताईंना पैसे मिळाले नव्हते. त्यांना मिळाला होता तो सन्मान, स्वाभिमान आणि आयुष्यभर दिलेल्या योगदानाची दखल. नोकरी करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळते, पण घर उभं करणाऱ्या गृहिणीला किमान स्वाभिमानाची आर्थिक ओळख तरी मिळायला नको का? अनेक स्त्रिया स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचं अस्तित्व विसरतात. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे संसारासाठी जातं. त्यांचा हक्क बनतो, पण त्याकडं दुर्लक्ष होतं. सगळं तुझंच आहे असं फक्त म्हणणं असतं, पण तसे अधिकार तिला मिळावेत हाच या कथेचा उद्देश आहे. आज गरज आहे ती प्रत्येक घरात सुधीररावांसारखा विचार रुजण्याची. जोपर्यंत घर उभं करणाऱ्या तिचा हा अधिकार तिला मिळत नाही, तोपर्यंत घराला खऱ्या अर्थाने घर पण येणार नाही. चला, आपण आजच सुरुवात आपल्या घरापासून करूया आणि प्रत्येक गृहिणीला तिचा हक्क आणि स्वाभिमान मिळवून देऊया. धन्यवाद. लेखिका आहे सौ तृप्ती देव आणि सादर करती आरती गुप्ते.